मावळातील तळेगावमध्ये अजित पवार यांचे आमदार सुनील शेळके बंधू सुदाम शेळके यांच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। भाजपसोबत युती करत असताना माजी मंत्री बाळा भेगडे यांनी अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्यामुळे सुदाम शेळके बिनविरोध होऊ शकले नाहीत। प्रचाराचा नारळ फोडताच शेळकेंनी भाजपवर गलिच्छ राजकारणाचा आरोप केला। युती करून नगर परिषद बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता। भाजपमुळे ते घडलं नाही असा आरोप शेळकेंनी केलाय। तर आता शेळकेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 11 जागा भारतीय जनता पक्षाला द्यायच्या कबूल केल्या होत्या, त्यापैकी 10 जागा आम्ही त्यांना दिल्या। एक शेवटची जागा फक्त मी, बाकी आमचे 7 जण हे बिनविरोध करायचे ते त्यांनी अडकून ठेवले, म्हणून तो एकच फक्त आम्ही थांबवला की तुम्ही 11 पैकी 10 बिनविरोध केले आणि आमचे 7 का थांबवले। त्यावरती काही मंडळी फोन स्विच ऑफ करून पळून गेले आणि त्यांच्या सोबत युती केली। त्यांनी त्यांच्या भावालाही बिनविरोध करून घेतला आणि त्याच्या बदल्यात मला गिफ्ट म्हणून माझ्या भावाला त्यांनी लढायच्या तयारीत आणलेला आहे। तो त्याचा लढल। पुढे चुकीचं कृत्य केलं का की तुम्ही या पद्धतीनं आज गलिच्छ राजकारण जाणीवपूर्वक करता,